महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा गड, स्वराज्यातील प्रत्येक मावळ्याच्या रक्ताच्या थेंबाने संचित झालेले हे स्वराज्य आणि त्या स्वराज्यातील एक लोखंडासारखा मजबूत आणि बुलंद असलेला गड म्हणजे किल्ले लोहगड। या गडाने पाहिले महाराजांचा पराक्रम, खजिन्याची हालचाल आणि मावळ्यांचा जयघोष। महाराजांनी सुरत मोहिमेतील अमूल्य खजिना याच लोहगडाच्या लक्ष्मीकोटीत सुरक्षित ठेवला होता। इतिहास सांगतो, या गडाने धनसंपत्ती नाही हो, तर स्वराज्याचं बळ जपलं। आज लोहगडाचं नाव वर्ल्ड हेरिटेज मध्ये जाऊन आपल्याला अभिमान वाटतो, पण त्याच वेळी एक वेदना देखील होते, कारण आता या गडावर आवाज येतो तो जय भवानीचा नाही, तर फक्त आणि फक्त धिंगाण्याचा। हे दृश्य पाहून मनामध्ये प्रश्न उभा राहतो, आपण इतिहास जपतो का की फक्त ठिकाणं बघतोय? पण आज आपण फक्त पर्यटन नाही तर इतिहास पाहणार आहोत। पाऊल पाऊल टाकत आपण जाणून घेणार आहोत लोहगडाचं शौर्य, पराक्रम आणि तो अभिमानाचा वारसा, जो आजही प्रत्येक मावळ्याच्या रक्तामध्ये वाहतो। सह्याद्रीच्या पश्चिम काठात लोणावळ्याजवळ उभा असलेला हा भव्य लोहगड, म्हटलं जाते की हा गड सुमारे 2000 वर्षापूर्वी बांधला गेला। काळाच्या ओघात अनेक राजवटींनी यावर राज्य केलं। सुरुवातीला शिलाहार, नंतर यादव, बहमनी, निजामशाही आणि अखेर तो काळ आला ज्याची वाट सह्याद्री देखील पाहत होता, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेचा काळ। मित्रांनो, आता आपण जात आहोत खिंडीमध्ये, लोहगड खिंडीत। जय शिवराय मित्रांनो, सोबत प्रवासाच्या यूट्यूब समूहामध्ये तुमचं प्रथमचा सर्वांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण आलो आहोत लोहगडला। आता आपण लोहगड घेरेवाडी या ठिकाणी आहोत। आता इथे एक छत्रपती शिवाजी महाराजांचं खूप सुंदर आणि मोठं असं स्मारक त्यांनी बांधलेलं आहे। या स्मारकपाशी आपण नतमस्तक होऊन आता आपण लोहगडला प्रस्थान होणार आहोत। आणि आम्ही सकाळी या ठिकाणी आता आलो 7 वाजता, नाही का? हो बरोबर, 7 वाजता आम्ही इकडे आलो, पण लोहगडचं टायमिंग आहे 9 ते 5। आम्हाला ते माहिती नव्हतं, त्यासाठी आता आम्ही इथं थोडा वेळ थांबलो। इथं म्हणजे इथली जागा सर्व बघितली। आता आपण इथं शूट केलेला आहे थोडासा। आता आपण 9 वाजलेले आता तिकीट घेणार आपण तिथून। तिकीट घेतल्यानंतर मग आपण आता लोहगडावरती जाणार आणि लोहगडावरती काय काय आहे हे सर्व इतिहास पूर्णपणे अभ्यासक्रम करणार आहोत। तर आपल्यासोबत पूर्ण हा व्हिडिओ बघा। आणि आता जे कोणी नवीन बघत असाल त्यांनी जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण इथून पुढचे जे नवीन व्हिडिओ येणार आहेत ते तुम्हाला सर्वात आधी नोटिफिकेशन भेटली जाईल। तिकीट घेतलेले आहेत। आता तिकीट या ठिकाणी लोहगडला आहे 25 रुपये। तर आपण तिकीट घेऊन झाल्यानंतर आता इंडियन सिटीजनवाल्यासाठी आहे फक्त 25 रुपये, आणि जे आउट कंट्री विदेशी लोक असतात त्यांच्यासाठी 300 रुपये आहे, आणि कॅमेऱ्यासाठी 25 रुपये आहे। आपल्यापाशी कॅमेरा आहे पण त्यांनी घेतलेला नाही आहे, कारण का नाही घेतलं माहिती नाही मला, पण ठीक आहे। आता आपण बघूया पुढे आणखी काय काय आपल्याला पाहायला भेटेल, तर चला। गडाचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे या गडाला 4 दरवाजे आहेत: गणेश दरवाजा, नारायण दरवाजा, हनुमान दरवाजा आणि महादरवाजा। हे एवढे दरवाजे पार करून शत्रू गडावर प्रवेश करणं अवघड होतं। शत्रूला चढाई करणं म्हणजे स्वतःच्या संकटाला आमंत्रण होतं। तसं बघायला गेलं तर लोहगडाची उंची सुमारे 3450 फूट इतकी आहे। गडाच्या मुख्य दरवाजातून आत प्रवेश केला की जणू आपण इतिहासाच्या पायवाटेवर चालायला सुरुवात करतो। सर्वात आधी आपल्याला निदर्शनात येते बखर आणि सदर। हीच ती जागा जिथे त्या काळी गडाचं प्रशासन चालायचं। राजांचे निर्णय, बैठका आणि गडांच्या कामकाजाचं नियोजन इथूनच व्हायचं। सदरेवर गेलं की समोर दिसतात 3 लहान तोफा। या तोफा त्या काळातील लढाईच्या आणि गडांचं संरक्षण व्यवस्थेचा अभिमान होत्या। आज त्या गप्प आहेत, पण त्यावेळी त्या तोफांमधून निघालेला प्रत्येक आवाज स्वराज्याच्या रक्षणाची घुमायचा। मित्रांनो, आता आपण हनुमान दरवाजाच्या आतमध्ये वरती आल्यानंतर आपल्याला एक बखर लागते। या ठिकाणी इकडे बघा, हे इकडे दाखव, हे इकडे बखर आहे, आणि बखरीच्या बाजूला जे आहे ते सभागृह सदर आहे, आणि त्या सदऱ्यावरती आपल्याला 3 तोफा लावलेले आहेत। कारण त्या तोफावर कोणी बसू नका किंवा बसून फोटो काढायचा प्रयत्न करू नका, कारण या ठिकाणी आता व्यवस्थित आता तिकडं दुसरीकडे आता तिकडे महादेव मंदिर वगैरे आहे। आणि इकडे जे आहे ते आता इकडे आपल्याला घोड्याची पागा बघायला भेटते। ती पागा बघायला जाऊया आपण। या आता आपल्यासोबत घोड्याची पागा बघूया आपण। थोडं पुढे गेले की नजरेस पडते ती घोड्याची पागा। हीच ती जागा जिथे महाराजांच्या आणि मावळ्यांच्या घोड्यांना बांधलं जायचं। घोड्यांची देखभाल, खुराक आणि विश्रांतीसाठी ही जागा खास बांधलेली होती। घोड्याची पागा आहे कारण शिवकालीन मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी या ठिकाणी घोडे बांधायचे, आणि घोडे बांधल्यानंतर आता या ठिकाणी इकडे हे जे दिसते आहे पाणी भरले, हे इकडे चारा टाकायचे घोड्यांना। त्यांचा घोड्यांचा खाऊ असायचा ते
पुढे जातो आहोत आपण लक्ष्मी कोटीकडे. असं सांगितलं जातं की सुरत मोहिमेनंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी मिळवलेला खजिना याच ठिकाणी लक्ष्मी कोटीमध्ये ठेवला होता. या कोठीचं नाव सांगताच लक्ष्मी म्हणजे धन, संपत्ती आणि वैभव. ही कोठी त्या काळात किती मजबूत आणि सुरक्षित बांधली गेली होती हे तिच्या दगडात रचनावरून स्पष्ट जाणवतं. आता आपण इथे लक्ष्मी कोठी लागते. आता या लक्ष्मी कोठी बघूया आपण या इथे. कारण असं बोलतात की या लक्ष्मी कोठीमध्ये राहण्यासारखी पण जागा आहे. पण आता आपण बघूया एक्सप्लोर करूया. आता शाळेत पाण्यामुळे आता इथे गळली असेल किंवा ओढी पूर्ण पाझर फुटला असेल त्याला. आपण बघूया. नाही, वाव, एक नंबर, खूप छान आहे. आणखी एकदम स्वच्छ आहे खरंच. इकडं आरामात स्टे करू शकतो आपण, आरामात, खतरनाक. आता या ठिकाणी लक्ष्मी कोठीमध्ये एक राजा आणि राणी, महाराजा वगैरे असे जे आहे ना ते इथे राहायचे. एक लेणी टाईप आहे, हे पूर्ण असं लेणी आणि हे दगडामध्ये पूर्णपणे कातळामध्ये कोरलेली आहे. हे बघा, या आतमध्ये या दाखव. लक्ष्मी कोठी बघितल्यानंतर आपण थोडंसं वरती आलो. वरती आल्यानंतर आता आपल्याला इकडे दर्गा आणि विंचूकडा म्हणजे वरती त्या साईडला तिकडे. आणि त्याच्या आधी आपल्याला जो हे दिसतो ना, हा विसापूर फोर्ट, कसला क्लिअर आणि कसला भारी दिसतं हे पहिले बघा. नंतर मग आपण तिकडे जाऊयात. हे बघा, थोडं झूम कर, खतरनाक वाटतं, लय भारी दिसायला लागेल. म्हणजे इथून ना खरंच क्लिअर दिसतं, पूर्णपणे क्लिअर दिसतं. बघा ना, त्या गडावरती गाणे वाजलेले इकडे ऐकायला येतात. म्हणजे तुम्हाला येत नसतील आज इथून, पण तिकडे गाणे वाजलेले ना, खरं सांगतोय, तिकडे गाणे वाजलेले इकडे ऐकायला यायचे. तुला येतो आवाज ऐकायला? हो. बघा ना, अरे तिकडला आवाज इकडे पर्यंत येतोय, खतरनाक. ज्यावेळेस शिवाजी महाराजांनी हा किल्ला जो जिंकला त्यावेळेस पण विसापूर फोर्ट पण लगेच जिंकून घेतला होता. लक्ष्मी कोठीच्या माळावरून उभं राहिलं की समोर स्पष्ट दिसणारे विसापूर किल्ला, लोहगडच्या शेजारी उभा असलेला हा गड जणू लोहगडाचा साथीदारच वाटतो. दोन्ही गड एकमेकाकडे पाहत सह्याद्रीच्या इतिहासाचं रक्षण करत उभे आहेत. मित्रांनो, या ठिकाणी आता दर्गा आहे. तुम्हाला तिकडे आतमध्ये दिसत असेल. हे बघा, हे बघा, हे दर्गा. तर मंडळी, आता आपण बघितलेला आहे दर्गा. दर्गा बघून झाल्यानंतर आता आपणला जायचंय विंचूकड्याकडे. आता विंचूकड्याला नाव का पडलं असेल बाबा, की हा विंचूकडा जे आहे ना, तर या विंचूकडा विंचूवाच्या लांगीसारखा पसरत गेलेला आहे, लांबलचक, सेम सेम तसाच. आता आपण बघूया विंचूकड्याला. तर या तुम्ही, दाखव इकडे माझ्याकडे थोडस. आता बघा आपण कसं जातोय, धम्मक धम्मक जाईल. मित्रांनो, मी इंचुकडाला शूट करायला आलोय. हे बघा कशा आहे, इंचुकडा घ्या. गर्दी बघा, संडे इंचुकडा. खरं सांगतो तुम्हाला, ते धान्याची म्हणजे लक्ष्मी कोठी वगैरे आहे ना, तिकडंच खूप भारी वाटत होतं. इकडं बघा, आता कसं काढायचा व्हिडिओ सांगा. आता बघा, बघितलं ना कशा आहेत विंचू, खूप लांगे आहेत. लांगी पल्ली खूप लांगे आहेत मित्रांनो. बघा हे किती लांगे आहेत. बघा इंचूकडा. हे काय बोलते बघा, विंचूकाटा. लोखंडाच्या डोंगराचा लांब पसरलेला कडा विंचवाच्या नांगी दृश्य दिसत असल्याने विंचूकाटा म्हणून ओळखला जातो. डोंगराच्या या नैसर्गिक सोंडेला तटबंदीचे संरक्षण दिलेले आहे. ठीक आहे, ओके. विंचूकड्याला खाली उतरण्यास बंदी आहे असं नोटीस बोर्ड लावलेला आहे. हे बघा, आपण जायचं नाही, आपण नियमाचं पालन करूयात. काही जण जात आहेत, ठीक आहे, जाऊ द्या, काय हरकत नाही. मित्रांनो, आपण लोहगडच्या या किरकिऱ्या पब्लिकमधून सुद्धा आपण बऱ्याचपैकी काही सर्व भाग कव्हर केलेला आहे. पण आता आपले 3 पॉईंट्स राहिलेले आहेत. ते म्हणजे 16 कोणी तलाव, त्र्यंबक तलाव, महादेव मंदिर. आता हे आपणला
कव्हर करायचं आहे. तर आपल्यासोबत या आता आपण ते कव्हर करायचा प्रयत्न करूयात आणि तुम्हाला मी 16 कोणी तलाव, त्र्यंबक तलाव आणि महादेव मंदिर यांचं दर्शन पूर्णपणे घडून आणतो. तर आता आपल्यासोबत या आता पुढे चला. मित्रांनो, लोहगडवरती 16 कोणी विहीर बघायची तुम्हाला, या दाखवतो. हे बघा 16 कोणी विहीर. या विहिरीमध्ये उतरण्यासाठी आपल्याला शिड्या बांधलेल्या आहेत बघा. मित्रांनो, आपल्याला त्र्यंबक तलावाच्या बाजूला एक डंप दिसतं. या ठिकाणी पिण्याचं पाणी इथे एकदम स्वच्छ पाणी आहे. इकडे त्यांनी नोटीस पण लावलेली आहे की पिण्याचं पाणी म्हणजे योग्य आहे, खरंच चांगलं आहे. कारण दुसऱ्या टाकीपेक्षा तर इथं एकदम स्वच्छ आणि काळसर पाणी आहे. आता इकडे आपल्याला त्र्यंबक तलाव आणि काही टाके आणि महादेवाचं मंदिर आहे. आता या ठिकाणी आपण दर्शन घेऊया. तर चला जाऊया. तर मित्रांनो, फायनली आता आपलं पूर्ण लोहगड फिरून झालेला आहे. कारण खरं सांगतो तुम्हाला, रविवारच्या सुट्टीमध्ये नका येऊ. कारण लोहगड हे एक पिकनिक पॉईंट झालेला आहे. कारण गडाच्या ह्याच्यामध्ये नाही राहिलेला. कारण प्रत्येक गडापेक्षा हा लोहगड खरंच सांगतो तुम्हाला, गाणे हे ते म्हणजे इथं कोण लक्ष देण्यासाठी नाहीच आहे. खूप गर्दी, खूप गर्दी, खूप गर्दी. याच्या व्यतिरिक्त काय बोलू शकत नाही. पहिल्यांदा आपण गणेश दरवाजानंतर नारायण दरवाजानंतर हनुमान दरवाजानंतर आल्यानंतर वरतीच बखर लागते. बखर नंतर सदर नंतर जे लागली ती घोड्याची पागा बघितली. घोड्याच्या पागानंतर आपण लागली तर लक्ष्मी कोटीच्या तिकडून नंतर सरळ गेल्यानंतर आपणला हे लागलं विंचुकडा नाही सॉरी मस्जिद दर्गा नंतर विंचुकडा बघितला. विंचुकडा नंतर आपण त्र्यंबक तलाव आणि 16 टाके कोणी विहीर आणि नंतर महादेव मंदिराचं दर्शन घेतलं. आणि मंदिराचं दर्शन घेतल्यानंतर आता आपण या ठिकाणी व्हिडिओ आता समाप्त करणार आहोत. कारण आता आपलं ओव्हरऑल तर सर्व लोहगड फिरून झालेलं आहे. तर तुम्हाला व्हिडिओ हा कसा वाटला? जेवढं चांगलं होण्याचा प्रयत्न आणि जेवढं एडिटिंग डबिंग वगैरे करण्याचा प्रयत्न या व्हिडिओमध्ये मी केलेला आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा. आणि नवीन जर आला असाल कोण तर तुम्ही नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करा. कारण इथून पुढचे जे नवीन व्हिडिओ आपल्याला भेटतील ते लवकर तुमच्यापर्यंत पोहोचले जातील. कारण आपण आता इथून पुढे ट्रॅकिंग कंटिन्यू चालू ठेवणार आहेत. तर यासाठी आता तुम्हाला चांगलं वाटलं असेल किंवा नसेल हे तुम्हाला कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि या पुढचा नेक्स्ट माझा ट्रेक कुठला करू ते तुम्ही पण कमेंटमध्ये सजेस्ट करा. म्हणजे मी त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला मी एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करेन. तर या ठिकाणी आता आपण थांबूयात. जय शिवराय, जय शंभूराजे.